इराण आणि अमेरिका इस्रायलमधल्या संघर्षाला तब्बल 19 दिवस उलटलेत आणि याच दरम्यान आता इस्रायलनं इराणमधील वरिष्ठ नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। इस्रायली हवाई दलानं काल रात्री इराणमधील अनेक ठिकाणांवरती हल्ले केले। या हल्ल्यामध्ये इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी हे ठार झाल्याचा दावा इस्रायलनं केलाय। मात्र लारिजानी यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्तावरती इराणनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दरम्यान या हल्ल्यामध्ये पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादचे नेते अक्रम अल अझुरी आणि त्यांच्या गटाला देखील लक्ष्य करण्यात आल्याची माहिती मिळतेय। इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवरती भीषण हवाई हल्ला केला। या संयुक्त कारवाईमध्ये इराणच्या बसीज दलाचे अतोनात नुकसान झालेले आहे। अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येते। हेसाराक परिसरामध्ये मंगळवारी झालेल्या या स्फोटाचा व्हिडिओ समोर आलेला असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे अनेक देश तेलाच्या संभाव्य संकटाचा सामना करत असताना श्रीलंकेनं एक अनोखा उपाय शोधलाय। प्रत्येक बुधवारी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय श्रीलंकेनं घेतलाय। पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती इंधनाची बचत करण्याच्या प्रयत्नामध्ये श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। आजपासून शासकीय संस्था आठवड्यातून केवळ 4 दिवसच कार्यरत राहतील। ही सार्वजनिक सुट्टी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांना लागू होईल, परंतु आरोग्य सेवा, बंदरं, पाणी पुरवठा आणि सीमा शुल्क यांच्यासारख्या अत्यावश्यक सेवांना ती लागू होणार नाही। पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय। पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा संयुक्त राष्ट्रानं पर्दाफाश केलाय। पाकिस्ताननं अफगाणिस्तानातील काबूलच्या रुग्णालयावरती बॉम्ब हल्ला केल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्रसंघांनीही दुजोरा दिलाय। संयुक्त राष्ट्रसंघांनी दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांना शस्त्रसंधीचं आवाहन केलंय। 16 मार्चला रात्री साधारण 9 वाजता काबूलमध्ये पाकिस्तानच्या लष्करी कारवाई दरम्यान वैद्यकीय केंद्रावरती हवाई हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे ठार झालेले असून अनेक जखमी झाल्याची माहिती समोर आली। त्याबरोबरच अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी याचा धक्कादायक व्हिडिओ हे देखील जारी केले। मात्र पाकिस्तानच्या कारवाईमध्ये अफगाण नागरिकांचा मृत्यू झालेला नाही, कोणत्याही रुग्णालयावरती हल्ला करण्यात आलेला नाही असा दावा पाकिस्ताननं केला। कतार एअरवेजनं काल 1600 भारतीय मायदेशी परतलेले आहेत। त्यासाठी कतार एअरवेजनं 5 विशेष विमानं ही चालवली। मुंबई, दिल्ली, कोची, तिरुवनंतपुरमसाठी ही विशेष विमानं चालवण्यात आली। आखाती देशामध्ये युद्ध सुरू असताना 1600 भारतीयांना सुखरूप भारतामध्ये आणण्यात आलंय। कारण काही लोकांना भीतीने जरी आपल्याकडे घरी गॅस असला तरी आणखी 2-4 सिलेंडर कुठून तरी मिळून आपल्याकडे साठा करून ठेवा, अशी सुद्धा परिस्थिती कधी कधी निर्माण होते। त्याच्यामुळे सुद्धा कृत्रिम टंचाई आपल्याला निर्माण झालेली कधी पाहायला मिळते। आमचं म्हणणं असं आहे की भारत सरकार आणि त्यांच्या कंपन्या सतत सांगता आहेत की LPG, PNG या गॅसचा साठा आमच्याकडे भरपूर आहे, त्याची काही काळजी करू नका। 2026-27 पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार यासारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे। धाराशिवमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर नंबर लावण्यासाठी लोकांची धडपड पाहायला मिळते। लहान मुलं, महिला, वृद्ध माणसं पहाटेपासूनच गॅस मिळवण्यासाठी रांगेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या घरी गॅस संपल्यानं त्यांच्यावरती हॉटेलमधून पार्सल आणून जेवण्याची वेळ आली आहे, तर भाड्याच्या घरामध्ये चूलही पेटवता येत नसल्यानं अनेकांची अडचण निर्माण झाली आहे। धाराशिवमध्ये पहाटे 5 वाजल्यापासूनच गॅस एजन्सी बाहेर लोक रांग करतायत। गॅस मिळत नाही आहे म्हणून लोकांची जी धडपड सुरू आहे, आता रांगेत लोक आहेत, गॅस मिळत नाही म्हणून पहाटेपासूनच रांगेत आहेत। हो, पहाटेपासूनच आहे। काल OTPचा आलेला नाही, म्हणजे काल सकाळी बुकिंग केला होता गॅस, OTP काय आलेला नाही। आणि नंतरनं 4-5 वाजता आला। 4-5 वाजता आल्याच्या नंतरनं पहिली गोष्ट मी किरायाने राहतो, तिथं चुलीची काही व्यवस्था नाही आहे। मग त्याच्यानंतरनं हॉटेलमधून मी पार्सल आणलं। घरी माझ्या कुटुंबामध्ये आम्ही दोघं नवरा बायको फॅमिली, माझी 3 लेकरं आहेत
आणि खाण्यापिण्याची वांदे लय व्हायला लागले आणि पहिली गोष्ट कामालाही जाता येईना आणि काहीच करता येईना. बारक्याला बी घेऊन आलात? हो, मग आता काय करणार? हो, शाळेत आहे की 8वीला आहे. किती वाजता उठला होता रे? 5 वाजता. 5 वाजता उठून आलात. घरी गॅस नाही ना, मग खायची पंचायत काय आहे? किती दिवसापासून? मग 2-4 दिवस झाले की हां मग इथं लाईन लागाली किती बी हां नंबर लागत नाही, OTP येईना लवकर. हां. मग काल OTP आल्यावर मग आज 5 वाजता आलो इथं. गॅस नाही, संपलाय गॅस. धुणं भांड्याला जावं लागतंय आम्हाला. हां. मग धुणं भांड्याला गेल्याशिवाय आम्हाला मिळत नाही ना. इथं पाळीला कोण बसणार नाही, लेकरं नाहीत, कोण नाही, नवरा आंधळा आहे. ऐकू येत नाही त्यांना. मग लोकांच्या घरं फिरत मग हे नंबर आता सिलेंडर इथं कुठं ठेवून 2 घरचे कामं करून पुन्हा घेऊन जावं लागतं. गॅसच्या रांगेत तासनतास उभं राहण्याची वेळ येऊ नये म्हणून आता पहाटपासूनच गॅससाठी वाट पाहतायत. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.